हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. एकूण परिशिष्ट 13, त्यात तिसरं परिशिष्ट 3 गुण दर्शविणारे गीतेतील श्लोक आणि त्यासोबत अन्य तपशील, भागवतातला सुद्धा तपशील विचारात घेऊन या विषयाचं आपली चिंतन चालू आहे. याच सत्रामध्ये आपण मागच्या सत्रापासून सुरू केलेलं जे तक्त्यातला तपशील आहे, 3 गुणांचा एकत्रित विचार किंवा स्वरूप सांगणारं, त्यानंतर त्याचं सात्विक रूप असलेलं जे काही आहे ते आपण पाहत आलो आहे. ज्ञान त्या निमित्तानं पाहिलं, श्रद्धा पाहिली, आहार पाहिला आणि बुद्धी आपण पाहिली आणि त्या बुद्धीचं तिन्ही गुणाच्या संदर्भात असलेलं स्वरूप आपण पाहिलं आणि त्यातलं सात्विक स्वरूप जे आहे ते आपण पाहिलेलं आहे. आता या सत्रामध्ये आपल्याला पुढच्या ज्या काही वृत्ती, धृती, कर्ता, कर्म, पूजा, यज्ञ, दान वगैरे वगैरे आपल्याला पाहायचं आहे. सुरुवातीच्या रकान्यामध्ये एकत्रित गुणाचा विचार आणि नंतरचा क्रमांकाचा जो रकाना आहे तो क्रमांक 3चा, त्यामध्ये सात्विक विचार त्या बाबीचा करण्यात आलेला आहे. सुरुवात आपण क्रमांक 6वर वृत्ती नावाचा विषय आहे आणि पुढील रकान्यामध्ये म्हणजे सत्वगुणाच्या रकान्यामध्ये वृत्तीद्वारे वाढलेल्या गुणाचे प्राबल्य व स्वतःचा स्वभाव लक्षात घ्यावा अशा प्रकारचं मार्गदर्शन श्रीमद्भागवतात स्कंध 11, त्यानंतर त्या 11 स्कंधाव्यामधील 25वा अध्याय आणि श्लोक क्रमांक 1 मध्ये आहे. आणि आता सत्वगुणाच्या कोणत्या कोणत्या वृत्ती आहेत? मन संयम, इंद्रिय निग्रह, सहिष्णुता, विवेक, त्याग, निस्पृहता, श्रद्धा, लज्जा, दया, विनय, सरलता इत्यादी हे सर्व श्रीमद्भागवताच्या लगेचच्या श्लोक क्रमांक 2 मध्ये सांगितलं गेलेलं आहे. तर श्लोक नंबर 1 आणि श्लोक नंबर 2 आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. श्लोक क्रमांक 1 असा आहे. श्री भगवान उवाच गुणानाम समिश्राणाम पुमान्येन यथा भवेत तन्मे पुरुषवर्येद मुपधारय शंसतः. अर्थ, भगवान म्हणतात सत्व, रज व तम हे तिन्ही गुण एकमेकात न मिसळता पृथक असतात तेव्हा प्रत्येक गुण मनुष्यात कोणते चिन्ह उत्पन्न करतो ते हे नरश्रेष्ठा, म्हणजे उद्धवाला उद्देशून सांगितलेलं आहे, मी तुला सर्व सांगतो ते ऐकून घे. आणि यानंतर श्लोक क्रमांक 2 असा आहे. शमोदमस्थितिक्षेक्षा तपस्सत्यं दया स्मृतिः तुष्टिस्त्यागो स्पृहा श्रद्धा रीर्यादी स्वनिर्वृत्ती. अर्थ, माझ्या ठिकाणी बुद्धी स्थिर असणे, इंद्रिय निग्रह, सहिष्णुता, ज्ञान, तप, सत्याचरण, दया, अखंड शास्त्रार्थ स्मरण, समाधान, निषिद्ध पदार्थाच्या ठिकाणी स्पृहा नसणे, इच्छारहित आस्तिक्य, अनुचित कर्माविषयी लज्जा, दया, विनय इत्यादी व आत्मस्वरूपी प्रेम या सात्विक वृत्ती होत. अशा प्रकारे वृत्तीचा आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला. क्रमांक 7वर धृती आहेत. 3 प्रकारच्या बुद्धींनी जो कर्म निश्चय केला जातो
तो 3 प्रकारच्या धृतीने सिद्धीस नेला जातो असं माऊलींनी अध्याय क्रमांक 18 ओवी 763 मध्ये स्पष्ट केलेलं आहे. ती ओवी आपण अगोदर पाहूया. एवं त्रिविध जे बुद्धी कीजे कर्म निश्चयो आधी तो धृतीया सिद्धी नेही जो येथ. अध्याय 18 ओवी 763. अर्थ याप्रमाणे 3 प्रकारच्या बुद्धींनी जो कर्मनिश्चय केला जातो तो या जगात या 3 प्रकारच्या धृतींनी सिद्धीस नेला जातो. वृत्ती वर दर्शविल्याप्रमाणे 3 प्रकारची, त्यांना धारण करणारी शक्ती ही त्या त्या प्रकारची, असं आपण सर्वसाधारणपणे 3 गुणांचा विचार करता विचार केला. आता सात्विक धृती काय आहे त्याकरता या तक्त्यामध्ये काय नोंद आहे पाहूया. जी धारणाशक्ती समतेने युक्त होऊन अव्यभिचारीपणे मन प्राण इंद्रिये यांच्या क्रिया संयमित करून धारण करते. मनातील विचार प्रवाहाचा निरोध, इंद्रियांचा निग्रह, प्राणाच्या प्रवाहास संवेदनेद्वारे जी धारणाशक्ती धारण करते ती सात्विक धृती होय. आणि यासाठी गीता अध्याय क्रमांक 18 आणि श्लोक क्रमांक 33 आणि त्यामधील आपला काही भाग आपण पाहूया. सात्विक धृती सांगणारा श्लोक क्रमांक 33. धृत्या यया धारयते मनः प्राणेंद्रिय क्रियः योगेना अव्यभिचारिण्या धृती सा पार्थ सात्विकी. आणि यातलं आपल्याला अर्थही पाहायचा आहे आणि अन्य तपशील आपण पाहूया. अर्थ, जी धारणाशक्ती मन प्राण इंद्रिये यांच्या क्रिया योगाभ्यासाने म्हणजे प्राणायाम व ध्यानाच्या अभ्यासाने संयमित करून समतेने युक्त होऊन अव्यभिचारीपणाने धारण करते. म्हणजे ध्यानाभ्यासाने मनाचा निरोध, इंद्रियांचा निग्रह व कुंडलिनी अभ्यासाचे प्राणाच्या प्रवाहा संवेदनेद्वारे जी धारणाशक्ती अव्यभिचारीपणाने धारण करते ती धारणाशक्ती हे पार्था सात्विक धृती होय. आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या गीतेवरील शांकर भाष्यात योगेन या पदाचा अर्थासाठी विस्तार समाधी योगेन असा केला आहे. समाधी अभ्यास माऊलींनी सोपा केला आहे व तो सोपा वाटावा म्हणून माऊली समाधी या शब्दाऐवजी नेहमी ध्यान हा शब्द वापरतात असे लक्षात घ्यावे. समतायुक्त राहणे म्हणजे अनुकूल प्रतिकूल, सुख दुःख, लाभ हानी, उत्कर्ष अपकर्ष, चढ उतार, प्रीती द्वेष, उत्साहित हतोत्साहित, आशा निराशा, योग्य अयोग्य, ज्ञानेंद्रियांना आवडणारे नावडणारे, चांगले वाईट, न्याय अन्याय, यश अपयश, कार्यसिद्धी असिद्धी, होईल न होईल, कीर्ती निंदा, स्तुती टीका, माझा दृष्टिकोन त्या विरोधातील दृष्टिकोन, माझे मत त्या विरोधातील मत, अशा द्वंद्वात समतेने राहणे, साक्षीभावाने निर्लिप्तता अनुभवणे. गीतेतील द्वंद्व दर्शविणारे श्लोक व त्या श्लोकानुसार समवेत राहण्यासाठी करावयाच्या साधना आपण परिशिष्ट 2 मध्ये यापूर्वी पाहिल्या आहेतच. स्वसंवेद्य आत्म्याच्या प्राप्तीऐवजी इतर काही जसे विषय सुख भोग द्रव्य कीर्ती सत्ता स्वर्ग इत्यादी संबंधाने फलाकांक्षा प्रेरित असलेल्या व त्यामुळे जन्ममृत्यूचक्रात गुंतविणाऱ्या कर्मासाठी मन प्राण इंद्रियाच्या क्रिया धारण करणे हा व्यभिचार दोष व या दोषाने रहित म्हणजे अव्यभिचारीपणाने असा अर्थ श्लोकातील
अव्यभिचारिण्या या पदाचा घ्यावा. आता यावर माऊलींनी ज्या ओव्या रचलेल्या आहेत त्यातल्या ओवी क्रमांक 740चं जे काही चिंतन आलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. ओवी क्रमांक 740 अशी आहे, ज्यामध्ये साधना व अनुभव लिहिलेला आहे. आणि आत्ता जो श्लोक वाचला त्या श्लोकामध्ये जो योगेन शब्द आहे त्यावर आधारित ही ओवी आहे. संकल्प विकल्पांचे लुगडे सांडोनी मन उघडे बुद्धी मागिले कडे उगीची बैसे. त्याचं विस्तृत आपण विवरण पाहिलेलं आहे. त्यातला काही भाग आपण आता इथे विचारात घेणार आहोत. विषय धृतीचा आहे. ध्यानाभ्यास म्हटले की ध्येयाकार वृत्ती ठेवणे, समाधी अभ्यास म्हटले की पातंजल योगात वर्णिलेल्या सविचार का निर्विचार, सविकल्प का निर्विकल्प, असंप्रज्ञात का संप्रज्ञात अशा शब्दज्ञानात मुळीच अडकून पडण्याचे कारण नाही. अध्याय क्रमांक 6 आणि माऊलींची ओवी क्रमांक 186 ते 191 मध्ये माऊलींनी थोडक्यात पण अत्यंत स्पष्टतेने माऊलींना अभिप्रेत असलेल्या ध्यानाभ्यासाचे अत्यंत समर्पकतेने वर्णन केले आहे. असा ध्यानाभ्यास करताना पातंजल योगात वर्णिलेले समाधीचे विविध व एकाहून एक सूक्ष्म असे टप्पे ओलांडावे लागत नाहीत. अर्थातच प्रत्येक टप्पा अभ्यासाने प्राप्त करून घेणे हे माऊलींनी सांगितलेल्या ध्यानाभ्यासात अभिप्रेत नाही. या ओव्यावरील विवेचनामध्ये माऊलींना अभिप्रेत असलेला ध्यानाभ्यास अत्यंत सोपा व सविस्तरपणे लिहिला आहे. तो आपण पाहिलेला आहे. याच साधनेस नवीन उदयास आलेले इतर सांप्रतचे संप्रदाय त्यांचे प्रणेते गुरु स्वतःच्या अनुभवाने समृद्ध व प्रभावशाली करून शिकवितात व ध्यानाभ्यास हाच शब्दाचा वापर करतात. तात्पर्य, वारकरी संप्रदायातील गुरुवर्यांनी माऊलींना अभिप्रेत असलेल्या ध्यानाभ्यासास ऊर्जितावस्था प्राप्त करून द्यावी व आत्मानुभूतीचे प्रमाण वाढीस लावावे ही लेखकाने इथे विनंती केलेली आहे. संप्रदायात सध्या ध्यानाभ्यास हा शब्द न वापरण्याकडे कल आहे आणि निधिध्यासन हा शब्द वापरात आहे. निधिध्यासन आणि ध्यानाभ्यास हे एकच आहे. ते कसे ते आपण पाहणार आहोत. इतप्पर ज्या जिज्ञासूंना अध्याय 6 ओवी 186 ते 191 मध्ये माऊलींनी सोपा करून सांगितलेला ध्यानाभ्यास म्हणजे इंग्रजीमध्ये ज्याला मेडिटेशन म्हटलं जातं ते निधिध्यासन नाही अशी शंका येते. त्यांनी श्री विद्यारण्य भारती तीर्थविरचित संस्कृत श्लोकाद्वारे रचलेला व त्यावर आचार्य भक्त पंडित दवाजोग यांनी लिहिलेला अर्थ व मराठी प्रकाश टीका करणारा सार्थ पंचदशी या ग्रंथातील संप्रदायास पूर्णपणे मान्य असलेल्या या ग्रंथातील पहिला अध्याय श्लोक 54 व 55 पाहावा. हा संपूर्ण ग्रंथच उत्कृष्ट आहे. जिज्ञासूंनी आध्यात्मिक शब्दज्ञानाने समृद्ध होण्यासाठी अवश्य वाचावा. अध्याय 1 श्लोक 54 व 55चा अर्थ पुढील प्रमाणे आहे. श्रुतिवचनाच्या जसे अहम ब्रह्मास्मी या महावाक्याच्या अर्थाची श्रवण मननादीद्वारे मनबुद्धीपूर्वक एकदा खात्री म्हणजे निश्चिती झाली की त्या निश्चित केलेल्या अर्थातच मनाला स्थिर करणे निर्वात ठिकाणच्या दीपज्योतीप्रमाणे याला निधिध्यासन म्हणतात. सुरुवातीस ध्यान ध्येय ही त्रिपुटी राहते व अभ्यासाने तिचा लय होतो. शाब्दिक अर्थाचे बोधात रूपांतर होते. अहम ब्रह्मास्मी या शब्दज्ञानाची अपरोक्षानुभूती येते. शब्दार्थ संपून बोध म्हणजे ध्येय शिल्लक राहतो. ध्यान व ध्याता या दोन भावना विरलेल्या असतात. साधक
शब्दविरहित मनाचा म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा म्हणजेच आत्म्याचा अनुभव घेत बसून राहतो. निधिध्यासन प्रक्रिया ही अशी आहे. हीच प्रक्रिया अध्याय 6 ओवी 186 ते 191 मध्ये दिली आहे. माऊलींनी सरळ सरळ शब्दाशिवाय अभ्यासावयाची प्रक्रिया सांगितली आहे. पातंजल योगात एकाच वस्तूचा म्हणजे आलंबनाचा प्रत्यय सतत येत राहणे याला ध्यान म्हटले आहे. यावरून लक्षात येईल की निधिध्यासन आणि ध्यानाभ्यासात फरक नाही. सार्थ पंचदशीचे लेखक पंडित दवाजोग यांचे अध्याय 1 श्लोक 54 वर प्रकाश टाकतानाचे शब्द उद्घृत करणे योग्य राहतील. ते असे आहेत. योग्याच्या ध्यानालाच आम्ही निधिध्यासन म्हणतो. निधिध्यासन म्हणजे न संपता सुरू राहणारे शाब्दिक आत्मज्ञानाचे चिंतन हे तर मुळीच नाही. आत्मा अचिंत्य आहे. अध्याय 2 श्लोक 25 व ओवी 148 मधील आपण या ठिकाणी हा मुद्दा स्पष्ट केलेला आहे. तेथील अनुभव व आत्मानुभूती शीर्षक असलेला संपूर्ण परिच्छेदामध्ये हा विषय स्पष्टपणे विवरण केलेला आहे. तेथे चिंतनाचे फायदे व तोटे संक्षिप्ततेने दिलेले आहेत. तरी ध्यानाभ्यास रोज करायला हवा. ध्यानाभ्यास व प्राणायाम कुंडलिनी अभ्यास रोज करून सात्विक धृतीने संपन्न व्हावे. सात्विक धृतीने संपन्न होण्यासाठी वेगळ्या दिशेने विचार करता येईल का? प्रस्तुत श्लोक व ओव्या सात्विक धृती संबंधाने आहेत. सात्विक धृतीचे महत्त्व कळण्यासाठी वेगळ्या दिशेने विचार करणे आवश्यक आहे. आकाश पाहण्यात बसले असता वरून खाली येताना अगदी अल्पकाळ मन थांबते व त्या अल्पकाळासाठी मनाला त्या शब्दरहित अवस्थेत धारण करून राहण्यासाठी कितीतरी धैर्य लागते. याचा अनुभव सर्वांना आहे. जेथे अशा प्रकारचे व बरेच जास्त धैर्य लागते असे कितीतरी खेळ आता एसएल वर्ल्ड मुंबईसारख्या मनोरंजनाच्या अम्युजमेंट पार्क ज्याला म्हणतात या ठिकाणी उपलब्ध आहेत. पुष्कळांना त्याचा अनुभव आहे. सांगण्याचा उद्देश मनरहित अवस्थेत राहणे अद्भुत आहे, रोमहर्षक आहे व मनरहित अवस्था अनुभवताही येते. असे धैर्याची आवश्यकता असणारे खेळ खेळत असताना तो अल्पकाळ कधी एकदाचा संपतो या भावनेत वाया न घालवता त्या अल्पकाळात शांतपणे समग्रपणे साक्षी होऊन थांबलेल्या मनाचा अनुभव घेतला तर तो खेळ आध्यात्मिक साधना या संज्ञेस प्राप्त होतो. समग्रतेने साक्षी होऊन अनुभवण्याची साधना थोडीशी विस्ताराने समजून घेणे फायद्याचे ठरेल. मूलतः असे सर्व खेळ ज्याला राईड्स म्हटलं जातं पूर्णतः सुरक्षित असतात. ज्यावेळेस पोटात गोळा उठतो किंवा धस्स होते. शब्द वेगवेगळे असू शकतील पण जे होते त्या आवेगाकडे शरीरासोबत एकनिष्ठ होऊन साक्षीभावाने पाहावयाचे. साक्षीभावाने पाहायचे म्हणजे त्या आवेगावर अनुकूल प्रतिकूल असा शिक्का न मारता धैर्याने पाहायचे. फक्त पाहायचे. तो आवेग कसा उत्पन्न होतो, कसा वाढत जातो, कसा कमी कमी होऊन शून्य होतो हे शब्दात न बांधता फक्त अनुभवायचे. मनाला शब्दरहित ठेवून अनुभवायचे. हीच साधना. साक्षी होऊन पाहणे म्हणजे जसे नदीकाठी बसून लाटाकडे कुठली अपेक्षा न ठेवता आपण उत्साहाने पाहतो तसे पाहणे. आकाशातील ढगाकडे आपणास ज्या पद्धतीने पाहता येते, ढगाकडे पाहताना त्यातील आकृत्या शोधू नयेत. हा साक्षी होऊन पाहण्याचा प्रकार लक्षात घ्यावा. अशा प्रकारे मनातील आवेग साक्षी होऊन शब्दरहितपणे पाहण्याने देहांकार कमी होत जातो. या साधनेचे उद्दिष्टच मुळी देहांकार घालवून आत्मप्राप्ती करून घेणे हेच आहे. आता आपण जिज्ञासू व मुमुक्षूचे सध्याचे वास्तव कसे आहे ते पाहूया. 1. देहांकार गेल्याशिवाय आत्मप्राप्ती होत नाही हे निर्विवाद सत्य त्यांना मान्य आहे. 2. मी शरीर नाही हे शब्दज्ञान
या शब्दज्ञानाबद्दल मनात निश्चिती आहे, कुठलीही शंका त्यास नाही. 3. मी वेगळा व शरीर वेगळे आहे हा प्रत्यक्ष अनुभव मात्र त्यास आलेला नाही. शरीरात सध्या मी म्हणून जे काही अनुभवास येते ते शरीरापासून वेगळे असल्याचा स्वतःच अनुभव किंवा प्रतीती येत नाही. अशा प्रकारे सध्या जिज्ञासू आणि मुमुक्ष म्हणून म्हणणारे जे आहेत त्यांचा हा अनुभव आपण 3 मुद्द्यात नमूद केला आहे. आता जीवनमुक्तावस्थेत शरीराचा अनुभव कसा येतो तो पाहूया. जोपर्यंत ही प्रतीती हा अनुभव येत नाही तोपर्यंत देहांकार गेलेला नाही या वास्तवावर विश्वास ठेवा. ही प्रतीती हा अनुभव स्वतःस न येणे यालाच देहतादात्म्य म्हणावे व देहतादात्म्य गेल्याशिवाय आत्मप्राप्ती होत नाही हे निश्चित. जीवनमुक्तावस्थेत म्हणजे स्वरूपावस्थेत स्वसंवेद्य आत्म्याच्या सतत येणाऱ्या आनंदासोबतच्या अनुभवात शरीराचा कसा अनुभव येत असतो ते समजून घेणे आवश्यक आहे. कारण हा आध्यात्मिक उलगडा मानव देहातच होत असतो. म्हणून या शरीराचे महत्त्व आहे. आत्म्याच्या अनुभवासोबत सायमल्टेनियसली सतत संपूर्ण शरीराची श्वासाबरोबर वरून खाली व खालून वर अशी प्रवाही संवेदना अनुभवास येत असते. संपूर्ण शरीरी वायुरूप असल्याचा अनुभव येत असतो आणि म्हणूनच आत्म्याचे शरीराशी असलेले निर्लेपत्व अनुभवास येत असते. अनुभवास येणारा आत्मा वेगळा व शरीर वेगळे असा अनुभव येतो. ओवी 435 माऊलींनी स्पष्ट केलेलं आहे आणि तिथे सांगितल्याप्रमाणे विद्येय दृष्टीचा अनुभव येतो. शरीराचा अनुभव अध्याय क्रमांक 12च्या सुरुवातीस परिच्छेद 4 दिलेला आहे. आता शरीराचा अनुभव पुढे विस्ताराने ओवी क्रमांक 10 ते 22 दिला आहे. मन शरीराच्या आत कोठून कोठेही क्षणार्धात जाते. जसे दृष्टी फिरवून कुठलेही दृश्य पाहता येते. सारांश शरीराचा समग्रतेने व साक्षीभावाने अनुभवता येत असतो. म्हणून शरीराचा समग्रतेने साक्षीभावाने अनुभव घेणे ही साधना महत्त्वाची आहे. आणि एकदा का या साधनेची सुरुवात केली की आयुष्यातील पुष्कळ घटना या पद्धतीने साक्षी होऊन पाहता येतात. साक्षी होऊन राहणे ही खरी ज्ञान साधना आहे. धाडसी खेळातील अल्पकाळाच्या मनरहित अनुभूतीसाठी जर एवढे धैर्य लागते तर जगताच्या विक्षेप शक्तीमध्ये मनरहित अवस्थेत म्हणजे स्वरूपावस्थेत राहण्याची सततच्या कंटिन्युअस धैर्याची म्हणजे सात्विक धृतीची अत्यंत आवश्यकता असणे साहजिक आहे, लक्षात येईल. सात्विक धृती जशी आत्मानुभूतीच्या प्राप्तीसाठी आवश्यक आहे तशी ती निवृत्तीच्या पायावर प्रवृत्तीसाठी म्हणजे आतून पूर्ण निवृत्ती व बाहेरून समग्रतेने प्रवृत्तीसाठी सुद्धा तितकीच आवश्यकता आहे. याच अध्यायात सात्विक कर्माची ओवी क्रमांक 589 ते 592 आई मुलासाठी ज्या भूमिकेतून करते तशी उभारणी सात्विक करता ओवी 634 ते 641 निवृत्तीच्या पायावर प्रवृत्तीद्वारे कशी करतो ते माऊलींनी निरूपण केले आहे. त्यात ओवी क्रमांक 638 चांगल्या धैर्याची सततची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. ती सात्विक धृती येथे विस्ताराने सांगितली आहे. अशा सात्विक कर्माचा विस्तार जितका जास्त करावयाचा तितकी सात्विक धृतीची आवश्यकता जास्त. पसायदान प्रत्यक्षात अवतरण्यासाठी सात्विक कर्माचा डोंगर अत्यावश्यक आहे. अशा प्रकारे सात्विक धृती एका बाजूने साधकास मनरहित अवस्थेचा अनुभव करून देत आत्मानुभूतीकडे नेत असते तर दुसऱ्या बाजूने सात्विक कर्माचा डोंगर उभारू देण्यासाठी आधार देत राहते. या दोन्हींना मिळूनच निवृत्तीच्या पायावर प्रवृत्तीद्वारे आतून पूर्ण निवृत्ती व बाहेर समग्रतेने प्रवृत्तीद्वारे आत्मानुभूतीसाठीची साधना
असे म्हटले जाते. यासाठी अर्थातच सात्विक बुद्धीद्वारे योग्य कर्माची निवड करावी लागते. अशा प्रवृत्तीद्वारे साधक सात्विक ज्ञानात स्थित होतो व आत्मानुभूती मिळवतो. स्वसंवेद्य आत्म्याच्या आत्यंतिक आनंदास प्राप्त करून घेतो. जो आनंद निरुपचार अर्थात कारण परत्वे नसणारा म्हणजे कारण परिणाम भाव म्हणजे कॉज इफेक्ट रिलेशनशिप विरहित असतो. ध्यानाभ्यासाने सात्विक धृती प्राप्त होते. हा मुद्दा आपण पक्का लक्षात ठेवावा. ध्यानाभ्यास करून मनरहित अवस्थेचा अनुभव घेऊन सात्विक धृती संपन्न व्हावे. प्रस्तुत ओवी अशीच सांगणारी आहे. सात्विक धृतीद्वारे संकल्प विकल्परहित म्हणजे मनरहित अवस्थेचा अनुभव यावास लागला की आपोआप विविध विकल्पामधून एक विकल्प निवडण्याचे म्हणजे निर्णय घेण्याचे नित्याचे काम बुद्धीस राहत नाही. अर्थात मनाच्याही मागे असलेली म्हणजे मनाहूनही सूक्ष्म असलेली बुद्धी तिला काम राहिले नसल्यामुळे उगीच शांत होऊन बसते. ओवी पुन्हा वाचतो म्हणजे ह्या अर्थाला आपल्याला अधिक चांगलं कळेल. संकल्प विकल्पांचे लुगडे सांडोनी मन उघडे बुद्धी मागिलेकडे उगीच बैसे. 8व्या क्रमांकावर जो विषय आहे तो कर्ता. मग भागवतामध्ये या संदर्भामध्ये स्कंध 11 अध्याय 25 आणि श्लोक 26 मध्ये तो कर्ता सात्विक कर्ता पण नंतर बघणार आहोत. तिन्ही गुणांनी युक्त असा कर्ता सांगितला आहे. अगोदर पाहूया. श्लोक असा आहे. सात्विक कारको संगी रागांधो राजसस्मृतः तामसस्मृती विभ्रष्टो निर्गुणो मदपाश्रयः. अर्थ कर्मफलाचे ठिकाणी आसक्ती न ठेवता कर्म करणारा सात्विक होय. विषयासक्तीने अंध होऊन अभिमानाने कर्म करणारा राजस होय. ज्याचे विवेक ज्ञान नष्ट झालेले असते त्याला कार्यकारण आठवत नाही तो करता तामस होय. माझ्याच आश्रयाने आणि मदर्पण बुद्धीने कर्म करणारा निर्गुण होय. म्हणजे चारही गुण सांगितलेले आहेत. आणि आता आपल्याला सात्विक कर्ता हा विषय समजून घेण्याकरता या रकाना 3 मधला जो तपशील आहे तो आपण पाहणार आहोत. संगरहित होऊन धैर्याने व उत्साहाने निष्कामतेने कर्म करणारा मी व माझेपणाने रहित असलेला असा तो कर्ता सात्विक कर्ता होय असं गीतेमधील अध्याय क्रमांक 18 आणि श्लोक 26 मध्ये सांगितलं आहे. तो श्लोक पाहू आणि अर्थही पाहूया. सात्विक कर्ता ज्यामध्ये सात्विक कर्ता बनण्याची साधनाही सांगितली आहे तो श्लोक. मुक्त संगो नहम वादी धृत्युत्साह समिन्वितः सिद्ध सिद्धो निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते. अर्थ ज्याने संघापासून मुक्ती मिळविली आहे. मुक्त संग संबंधापासून मुक्त, आसक्तीपासून मुक्त, कर्मसंबंधाने मी व माझेपणाने रहित, अनहमवादी मी करणारा, माझे कार्य असे न समजणारा, धृती आणि उत्साहाने युक्त, कर्माच्या सिद्धीविषयी आणि असिद्धीविषयी निर्विकार, ज्याला हर्ष विषाद रहित असं म्हटलंय, असा जो करता तो सात्विक करता म्हटला जातो. यानंतर आपल्याला कर्म ही बाब समजून घ्यावयाची आहे आणि त्यासाठी पुन्हा भागवताचाच तो संदर्भ स्कंध 11 अध्याय 25 आणि श्लोक 23 मध्ये आणि पुढे आपण सात्विक, राजसिक आणि तामसिक ह्या तिन्ही गुणाबद्दल आहे. पण या सत्रामध्ये आपण फक्त सात्विक पाहणार आहोत. तर पुढे दिलेल्या यज्ञ दान तप यांच्या प्रकारावरून लक्षात येणारच आहे. त्याचा विस्तार आपण करणारच आहोत. अगोदर श्रीमद भागवतातील 11:25 मधला 23वा श्लोक वाचतो. मदर्पणम निष्फळम वा सात्विकम निजकर्म तत् राजसं फलसंकल्पं
हिंसा प्रायादितामसम. अर्थ, फलकामनारहित किंवा माझ्या प्रित्यर्थ केलेले वैदिक स्वकर्म ते सात्विक समजावे. फलाच्या इच्छेने केलेले कर्म राजस समजावे व हिंसेच्या उद्देशाने केलेले कर्म तामस समजावे. अशा प्रकारे 3 गुणांनी युक्त कर्म पाहिले. आता त्यातला सात्विक कर्म काय सांगते तर रकाना 3 मध्ये पाहूया. स्वधर्माचरण असलेले निष्कामतेने, कर्तेपणारहिततेने आणि भगवंतास अर्पण केलेले कर्म हे सात्विक कर्म होय. गीतेमधील अध्याय क्रमांक 18 श्लोक 23 आता आपण पाहू. सात्विक कर्म घडावे त्याकरताची साधना सांगणारा हा श्लोक. नियतं संगरहितं रागद्वेषतः कृतं अफलप्रेप्सुना कर्म यत्तत्सात्विकमुच्यते. 18:23. जे कर्म अफलप्रेप्सुना म्हणजे फलप्राप्तीची इच्छा, आशा, अपेक्षा न करणाऱ्या पुरुषाकडून, अरागद्वेषतः म्हणजे राग म्हणजे प्रीती किंवा आसक्ती अथवा द्वेषा वाचून केलेले म्हणजे आध्यात्मिक, व्यावहारिक, शास्त्र, नीती व विधीने नियत केलेले आणि संगरहिततेने म्हणजे कर्तृत्व संबंधरहिततेने, कर्तृत्व अहंकाररहितेने गेलेले असते ते सात्विक म्हटले जाते. सात्विक कर्म करणे, कर्मयोगाचे आचरण करणे ही साधना. नियत कर्म म्हणजे नीती, नियमाधारित जे निषिद्ध आहे ते अव्हेरून वर्तमान क्षणात आध्यात्मिक, व्यावहारिक, शास्त्र, नीती, नियमांनी जे कर्म करणे योग्य, उचित, करणीय म्हणून निर्धारित केले आहे ते कर्म, सात्विक कर्म करणे ही साधना आहे. आता या कर्माचे भाग आहेत पूजा, तप, यज्ञ, दान, सर्व कर्म आणि त्याग. तर सुरुवातीला पूजा आपण पाहू. गीता अध्याय क्रमांक 17 आणि श्लोक क्रमांक 4 यावर प्रकाश टाकते. तो श्लोक अगोदर बघूया, ज्यामध्ये सात्विक, राजसिक आणि तामसिक पूजा काय आहे याविषयी भगवंत काय म्हणतात ते आपण पाहूया. यजन्ते सात्विका देवान यक्षरक्षांसि राजसाः प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनः. सात्विक माणसे देवांची पूजा करतात, राजस माणसे यक्ष राक्षसांची, तसेच इतर तामस माणसे असतात ती प्रेत व भूतगणांची पूजा करतात. आता हे झालं सर्व सात्विक, राजसिक, तामसिक पूजा याविषयी. आता यामध्ये सात्विक काय म्हणायचं ते स्पष्ट याच श्लोकात केलेलं आहे. त्यामुळे सात्विक पूजा म्हणजे काय तर देवांची पूजा, वेगळं सांगायला नको. आता 9b म्हणजे कर्माचे जे प्रकार आपण पाहणार आहोत त्यामध्ये पूजेनंतर तप आहे. तप काय काय सांगितलं? कायिक आहे, वाचिक आहे, तसेच मनाचे तप व त्यांचे प्रकार अध्याय क्रमांक 3 ओवी क्रमांक 186 आणि परिच्छेद क्रमांक 8 ते 14 आपण पाहणार आहोत. त्यामध्ये तप हा विषय आपल्याला सात्विक, राजसिक, तामसिक असं एकत्र पाहायला मिळेल. तप कायिक, वाचिक व मानस तप अर्थात सात्विक, राजस आणि तामस या विषयामध्ये, या गुणामध्ये विभागलेलं असणारच आहे. पुढील 3 श्लोकात म्हणजे आता आपण चर्चा करतोय अध्याय क्रमांक 17 आणि श्लोक क्रमांक 30 वर, आणि त्यामध्ये आपल्याला पाहायचे पुढचे त्या जे श्लोक आहेत त्यामध्ये 3 प्रकारचे श्लोक भगवंतांनी सांगितलेले आहेत. आपण अर्थ पाहूया. देव, ब्राह्मण, गुरुजन म्हणजे आई वडील, वृद्ध आचार्य इत्यादी, प्राज्ञ, प्रज्ञावान, ज्ञानी, जीवनमुक्त यांचे यथायोग्य पूजन म्हणजे त्यांची सेवा करणे, त्यांना सुख प्राप्त करून देणे,
त्याशिवाय शौच म्हणजे शुद्धता ठेवणे, आर्जव म्हणजे चालणे इत्यादीतील आकडूपणारहित सहजता, नॅचरल पोश्चर्स अँड न्यूट्रल बॉडी लँग्वेज, ब्रह्मचर्याचे पालन, अहिंसा हे शरीरासंबंधी तप म्हटले जाते. श्लोक 14 हा सगळा विस्तार आलेला आहे. माऊलींनी शारीरिक तपामध्ये प्रवासाने, रोगाने, संकटाने शिनलेल्यांना सुख प्राप्त करून देणे असं ओवी क्रमांक 206 सांगितलं आहे. भूतमात्रांची सेवा करणे, स्त्रीविषयी क्षणोक्षणी मनोनिग्रह करणे 210 सांगितलं आहे. अशा आवश्यक बाबींचा समावेश केलेला आहे. अशा प्रकारच्या वागण्याचा जेव्हा उत्कर्ष होतो तेव्हा शारीरिक तप भरास आले आहे असे समजावे. माऊलींची ओवी क्रमांक 213. आता जे कोणामध्येही उद्वेग म्हणजे दुःख, तिटकारा, विषाद, अरुची अशा प्रकारचं रिपल्स्टेशन किंवा रिॲक्शन याची निर्मिती न करणारे, सत्य म्हणजे स्वार्थ अभिमानादीद्वारे वास्तविकता न लपविणारे, अर्धसत्य, दांभिक, सरकॅस्टिक नसलेले, हिटिंग अराउंड द बुश न करता फॅक्च्युअल रिॲलिटी दर्शविणारे, असे वस्तुनिष्ठ असलेले, तसेच ऐकण्यासाठी प्रिय म्हणजे कर्कशतारहित, गोड असलेले, ऐकण्यात रुची निर्माण करणारे, अविट हितकारक म्हणजे ऐकणाऱ्याचे हित जोपासणारे, ब्रह्मज्ञानाद्वारे अविवेक अज्ञान नाहीसे करणारे, ऐकणाऱ्याच्या मनास शांत करून आत्मस्वरूपाजवळ नेणारे, शांत मनाने विचार प्रवृत्त करावयास लावणारे असे जे बोलणे म्हणजे भाषण आहे. तसेच स्वाध्याय म्हणजे आध्यात्मिक उन्नतीसाठी सहाय्यक असलेल्या ग्रंथाचे अध्ययन, अध्यापन आणि वैखरीने स्तोत्रे, भजन यांचे गायन इत्यादीचा अभ्यास हे वाणी संबंधी वाचिक तप म्हटले जाते. श्लोक क्रमांक 15. त्यावर माऊलींच्या ओव्या आहेत 220, 222 वगैरे. आपण जो आता चिंतन केलं त्यास अनुसरून लेखकाचा वाचिक तपाचा अनुभव अध्याय क्रमांक 18 श्लोक 42 परिच्छेद 5 व 6 दिलेला आहेच आहे. आता मनाची प्रसन्नता, सौम्यत्व म्हणजे सौम्यता, सौम्यभाव, मृदुता, आवेगरहितता, टोकाची भूमिका न घेणे, मौन, आत्मविनिग्रह म्हणजे आत्मसंयम, स्वतःचे संयमन, मनाचा निग्रह, आत्मस्वरूपाजवळ नेणारा वृत्तीप्रवाह, क्षीण करणारा मनाचा निरोध, भावसंशुद्धी म्हणजे अंतःकरणाची शुद्ध स्थिती, अंतःकरणामधील भावनांची शुद्धी, पवित्रता, यास मानस्तप म्हणतात. श्लोक क्रमांक 16. चित्ताच्या प्रसन्नतेची साधना पातंजल योग समाधिपात सूत्र 33 पुढील प्रमाणे सांगितले आहे. सुख, दुःख, पुण्य आणि अपुण्य म्हणजे पाप हे जे 4 विषय त्यांच्याविषयी क्रमाने मैत्री, करुणा, मुदिता म्हणजे हर्ष आणि उपेक्षा म्हणजे दुर्लक्ष किंवा उदासीनता या 4 भावना केल्याने चित्त प्रसन्न होते. म्हणजे मैत्री सुखाशी, करुणा दुःखाशी, मुदिता म्हणजे हर्ष पुण्याशी आणि दुर्लक्ष पापाशी. साधनेच्या विस्तारासाठी परिशिष्ट 8 समाधिपात सूत्र 33 हे स्पष्ट केलेलं आहे. दैनंदिन जीवनात ही साधना केल्याने वेगाने उन्नती होते असा लेखकाचा स्वानुभव आहे. मानस्तप स्पष्ट करताना माऊली म्हणतात, तैसी नाना विकल्प जाळे, सांडोनी गेलिया सकळे, मन राहे का केवळे स्वरूपे जे. ओवी क्रमांक 227. ते स्वलाभ लाभलेपणे मन मनपणाही धरू नेने 233. अर्थ, मनातील विचार प्रवाह म्हणजे वृत्ती प्रवाह पूर्णपणे थांबला म्हणजेच मन संपले, म्हणजे चिदाकाशाचा म्हणजे स्वतःमधील आकाशाचा, त्यालाच प्रशांती म्हणतात. अनुभव सुरू झाला, चिदाकाशा शब्द प्रवाह सुरू झाला की मनाचे अस्तित्व जाणवणे सुरू होते. सारांश मनाचे मूळ स्वरूप आहे चिदाकाश. विकल्पादी वृत्तीचा प्रवाह चिदाकाशा सुरू झाला की मनाचे मनपण सुरू झाले. प्रमाण, विपर्यय म्हणजे भ्रम, विकल्प म्हणजे संशय, निद्रा म्हणजे अभाव किंवा प्रत्यय आणि स्मृती पूर्वी अनुभवलेल्या घटनांचे, विषयांचे चिंतन अशा वृत्तींचा समुदाय. पातंजल योगदर्शन
1:6 मध्ये सांगितलेल्या सर्ववृत्तीचा समुदाय जागृतावस्थेत असताना सोडून गेल्यानंतर मन स्वतःच्या शुद्ध अवस्थेत म्हणजे निर्विचार होऊन शांत होऊन चिदाकाश अनुभवत राहते. माऊलींची ओवी 227. असे शुद्ध झालेले मन आत्मलाभाच्या प्राप्तीमुळे अर्थात त्याला स्वतःच्या स्वरूपाला म्हणजे चिदाकाशाला अमर्याद शांतीचा म्हणजे प्रशांतीचा लाभ झाल्यामुळे ते आता मनपणा धारण करीत नाही, म्हणजे चंचल होऊन विविध विकल्पादी वृत्ती धारण करीत नाही. ओवी 233. मनात इच्छा उत्पन्न होऊन मन इंद्रियाद्वारे विषयाकडे धाव घेत नाही. ओवी 234. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात, एक सोपा उपाय सांगतात. कोठे तुझ ठाव घ्यावयासी धावा, मना तू विसावा घेई आता. 2954 क्रमांकाचा अभंग आहे, त्यातला 3रं चरण इथं आपण नमूद केले. अर्थात सर्व विठ्ठलावर सोपवले की मनाच्या धावण्याचे इच्छेच्या प्रवाहाचे कारण संपते. अशा रीतीने वृत्ती विचार इच्छारूपाने धाव संपलेली मनाची अवस्था मानस्तप या संज्ञेला प्राप्त होते. वरीलप्रमाणे काया वाचा मनाने केलेले तप हे चांगले कर्म म्हणजे सत्कर्म आहे. मुळातच ते शुद्ध आहे. आता या कर्मातील रजोगुण व तमोगुण काढून टाकून या तपांना सात्विक करावयाचे आहे. भगवंत म्हणतात, फळाची इच्छा न करणाऱ्या योगी पुरुषाकडून अत्यंत श्रद्धेने केलेल्या वरील 3 प्रकारच्या तपाला सात्विक तप म्हणतात. श्लोक क्रमांक 17. माऊली स्पष्ट करतात, हे 3 प्रकारचे तप पूर्ण श्रद्धेने फलाशा टाकून पूर्ण अंतःकरण शुद्धीने व आस्तिक्य बुद्धीने आचरले जाते तेव्हा त्या सात्विक तप म्हटले जाते. माऊलींच्या ओवी क्रमांक 240 241. पुढची बाब आहे यज्ञ आणि यज्ञाकरता अध्याय 3 ओवी 186 आणि त्यामधले काही परिच्छेद आपण पाहणार आहोत. यज्ञ म्हटला की तो 3ही गुणांनी युक्त असणार आहे. तर अगोदर आपण 3ही गुणांनी युक्त विचार करणार, नंतर मग आपण सात्विक यज्ञाचा विचार करूया. यज्ञ अर्थात स्वधर्माचरणरूप यज्ञ, त्यातला सात्विक यज्ञ महत्त्वाचाच आहे. अगोदर तो पाहू. फलाकांक्षारहित राहून समाधानयुक्त म्हणजे संतुष्ट मनाने शास्त्रविधींना अनुसरून जो यज्ञ साधकाकडून केला जातो तो सात्विक असतो. श्लोक क्रमांक 11. यज्ञ या शब्दाचा अर्थ अध्याय 3 श्लोक 9 मध्ये आपण व्यापकत्वाने केलेला आहे. स्वतःचे कार्यक्षेत्र सत्ता जिथपर्यंत पोचते तिथपर्यंत सर्व लोकांच्या हितासाठीचे स्वतःस प्रकृतीपासून प्राप्त झालेले शरीर मन बुद्धी सत्ता सामर्थ्यासह उत्साहाने समग्रतेने झोकून देऊन साक्षीभाव सावधानता जोपासत निष्काम म्हणजे फलाकांक्षारहित कर्म करणे म्हणजे यज्ञ. या यज्ञास माऊलींनी स्वधर्माचरण किंवा स्वधर्माचरण रूप यज्ञ म्हटले आहे. यज्ञ म्हणजे स्वधर्माचरण असलेले कर्म असे लक्षात ठेवावे. ही मनोभूमिका महत्त्वाची आहे. तसेच संतुष्ट मन फलाकांक्षारहित असते. अशा चित्तात फलाकांक्षेसंबंधाने वृत्ती प्रवाह संपलेला असतो. फलप्राप्त्यर्थ असलेला म्हणजे यज्ञाद्वारे फल मिळविणारा असा मी हा अहंकार उरलेला नसतो. सर्वांचे हित ते आपले हित ही भूमिका असते. कीर्ती इत्यादी फलांच्या इच्छेचा त्याग करणाऱ्या आणि स्वधर्मा वाचून इतर क्रिया करण्याविषयी विरक्त असलेल्या पुरुषाकडून जो यज्ञ समग्रतेने संपूर्णतेने सांगोपांग केला जातो तो सात्विक यज्ञ होय. माऊलींची ओवी 176 ते 182 मध्ये स्पष्ट झालेलं आहे. आता राजस यज्ञही आपल्याला समजून घेतला पाहिजे, तामस हे समजून घेतला पाहिजे. क्रियेने शास्त्रविधीप्रमाणे समग्रतेने पण स्त्री पुत्र सत्ता संपत्ती कीर्ती इत्यादी संबंधाने फलाच्या इच्छा आशा अपेक्षेने किंवा दांभिकपणे म्हणजे स्वतःचे महत्त्व वाढविण्याकरता केलेल्या यज्ञास राजस यज्ञ म्हणावे. श्लोक 12. शास्त्रविधीला सोडून असलेला अन्नदान न करता मंत्ररहित यज्ञ करविणाऱ्या पुरोहितांना दक्षिणा न देता व श्रद्धा न ठेवता केलेल्या यज्ञास तामस यज्ञ म्हणावे.
तर आपण आता यज्ञाचे तिन्ही गुणाचे विषय पाहिलेले आहेत. आता मग सात्विक यज्ञ विषय काय आहे तो रकाना क्रमांक 3 दिलेला आहे, पाहूया. वेद विधिवत सर्वांच्या हितासाठी केलेला म्हणजे स्वधर्माचरणरूप असलेला निष्कामतेने केलेला यज्ञ सात्विक यज्ञ म्हणविला जातो. अध्याय क्रमांक 17 आणि श्लोक क्रमांक 11 हे भगवंतांनी स्पष्ट केलेलं आहे. अफलाकांक्षिभिर्यज्ञ विधी दृष्टो य इज्यते यष्टव्यो मे वेति मनः समाधाय च सात्विकः. अर्थ पाहू. जो शास्त्रविधीने नेमून दिलेला यज्ञ करणे कर्तव्य आहे असे मनाचे समाधान करून फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषाकडून केला जातो तो सात्विक यज्ञ होय. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आता आपल्याला ध्यान करायचं आहे 20 मिनिटाचं आणि त्यासाठी आपला सिद्ध मंत्र माझी माऊली.